नमस्कार मंडळी, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समाज लिहू. संध्याकाळचं 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही पाण्यावर आलेलो होतो उपलटी बघाया. आणि आमच्या आरुषच्या आवाजात अजून एक गाण्याची रील शूट करायला आलेला. जो मरणाचा पाणी, त्या पाण्याचा आवाज एवढा कमतलेला नको. इथं शूट करण्यापेक्षा डाग वर चढून जाऊ आणि वर डागाच्या वर रानात करू. थांबा तुम्हाला डाग दाखवता. ही बघा डाग. आणि दोघंजण कोकणी माणूस डाग चढतायत. मला पण तो धाप लागले. आता एकदम वर जायला लागलं रे. ह्या रानातनं कालोख जरा कमी होईल असं यार यात बघायला लागेल. चला, ही जागा चांगली वाटते काय गाणं शूटिंग काय. कालोख आहे पण क्लिअर दिसल. हां ठीक आहे चालू. होय, एकतर मी जो भारीतली स्लीपर घातले बाबांची जुनी. हां होय, हा बुलबुलीत कातल बघा. धुका आता तिकडे आहे. निवडून का झाड. हा बघ आता उभी डाग चढून तर आलेला वर. आता इथंच कुठेतरी बघ. ह्याच्यापेक्षा चांगली जागा काय मिळणार. हा हवा हवं हे ह्या सोनवली बिनवली चांगल्या फुलल्या आहेत त्या. ह्या दगडावरच बसव. ह्या बांधावर, ह्या बांधुलीवर बसव. इथं कुठं मग चला तिकडं. चला. हां आरूचा आवाज तर सुंदर आहेच, पण आम्हाला रील त्याच्या आवाजात करायचे आहे. तर थोडा बॅकग्राऊंड पण चांगला असाय पाहिजे व्हिडिओ चांगला दिसण्यासाठी. होय होय, पायाखाली बघा. गावात एवढा वाढलाय ना. इथं कोणतं बैल नाही का माणूस नाही. त्यामुळं आता पहिल्यासारखा बिंदास फिरण्यार का राहिला नाही. रानात कोण नाही आता राहिला. शेती बिती सगळा बंद. त्यामुळं काय नाही वाटत नाही. आता आपण हवं असं व्हिडिओ बनवणारं येडं म्हणून येताव तरी त्यानिमित्तानं रान तरी बघून होतंय. इथं चला, इथं या कोपऱ्यात चला कुठंतरी. हे या दगडावर बसतोय. तिकडे वाट हाय पण आता वाट राहिली नाही. मग छत्री एकच आणलेली आहे पण आला ना परत. 3-4 दिवस काही. आमची घरबंदी 14ला होती तेव्हा सुरुवात केला नाही. मग हां तिथं खाली उभा राहायचा. ह्या दगडावर बसल. हा चल खाली तू इथं बस. आम्ही खाली उतरून बघताव. य आरुष जा पटकन कालोख होतोय. हा बरोबर आहे. मागं झाडा पण आहेत. हा हिरवा पण आहे. तिथनं लावला काम होणार. तू आता एक काम कर, खाली ये. मला मोबाईल दे, लावतो मी. तू दगडावर बसलाय त्या व्यवस्थित बसायचा. हां तो बसल बरोबर. हा आमचा आरुष हिरो आता बसलेला आहे. मी नाही तो. हां गायक कलाकार. छत्री असू दे. मला वाटतं हा बरोबर आहे. हां पूर्ण दिसला तरी चांगला, पण एवढा लांबला घ्यायचाच नाही. तू मोबाईल चालू कर. धुका का दिसला पाहिजे तरी जरा मस्त. धुका कुठे एवढ्यात दिसणार. धुका काय आपलं पर्वत आहेत. बारका डोंगर तरी उंच आहेत. तर अजून लय वर चढायचं आहे. आम्ही आताशी एक डाग चढून फक्त आलेला आहे. वरती चढायला लागेल. मग सगळं दिसत नाही. नको टॉपला जायचं म्हणजे माहिती आहे ना कुठं जायला लागेल. वर सपाटावर बरंच जायला लागेल ना. मग तिथेच करूया ना. आता वाजलं किती? 6 वाजायला आलं. तर असू दे. तू रेडी आहेस? चल बाहेर पडायची. हाय मोबाईल दे मला रील बनवायला. तू हा चालू ठेव. मध्ये मध्ये मला पण दाखव. आणि आम्हाला लॉक करून दे. छत्री तुझ्याजवळ घे. पाऊस आला तर पटकन मोबाईलसाठी. थांब घेता. चला, आरुषच्या आवाजात एक रील शूट झाली. आता दुसऱ्या गाण्यासाठी जातो. आमचं कोकणी माणूस आहेत लागतात. पुढे चला. मी तुम्हाला मागणं करता शूट करता मी लाजवीत नाही नाही ना.
बघा कसं वाटा काढीत जात आहेत तर. हा, दाराशी गपचीप घरासमोर अंगण्यात उभा राहायचा, गाणं म्हणायचा. त्या सोडून मेल्यानं लोकेशन हवीत रानात फिराया. हा मग ओ माय गॉड, आवाज चांगला आहे तर अंगण्यात पण गायलेला तरी चांगलाच होणार आहे. पण असू दे, त्या निमित्तानं रानात फिरायला मिळतं. हा पावसाच्या पाण्याचा आवाज हा पण येतोच आवाज. हा काय समोर धुकात तर दिसतंय एवढा होय ना. आता आम्ही आलेलो आहे आमच्या वाडीतल्या वरच्या रानात खलाशी. हा, खलाशी आलेला आहे. आणि आता आम्ही इथं या खलाशी कुठेतरी अजून एक चांगली जागा बघून गाणं शूटिंग करतो. हा काय काय धुका एवढा अजून अजून मोकळ्या जागी जायला लागेल खाली कुठेतरी. खाली जायला गे. जाऊया आता. ही सगळी कुठं पण गेलास तरी झाडा दिसणारच भरपूर. काय हे आता अजनी बिजनी कोण तोडीत नाही कावाल बिवाल, त्यामुळे भरपूर मोठ्या झाल्या त्या. हा 6 वाजून गेलं. 6 नव अजून उशीर झाला ना तर बाबा माझं 12 वाजवतील. तुमच्या भरोश्यावर आलाय मी. भारगीची भाजीची फुला बाबू कुठे करायची? आता या बांधावर. कुठल्या? बाबू बांधच शोधतो मगापासून. ऐका, मी पहिला बांधावर कामाला असायचं ना. मला बांध आवडतात लई. हा काय धुका दिसतोय रे. ह्या भंबाडा घेऊया गे, ह्या भंबाड्यावर घेऊया. हा, धुका दिसण्यासाठी कुठे जायला लागेल? लय उंचावर जायला लागेल, पण जेवढा उंच असेल तेवढा धुक्यापासून लांब जाशील. होय ना. कालोख पण करते बा. ए बुवा पटकन कुठं तर कर. इथं बसतोयस काय? गौरीचा हातोबा आहे तिथं बसतोयस. कुठं? हा एक हातोबा दिसतोय ना गौरीचा. बाबू ह्याला आता उभ्यान घेऊ रे अशी. होय. हा ते जाऊ दे. हा बघा गौरीचा हातोबा. हे काय आहे आता? आमच्या अंकुश कोकणी माणूस डिरेक्टर आहे आमच्या टीमचा. त्याला तर लोकेशन आवडला नाही. त्याला लोकेशन कसा पाहिजे? हिरवागार तर पाहिजेच, पण मागणं असा हा धुका आहे ना, तर धुक्याचा वाऱ्यानं उरतो ना, तसा असा पिक्चरमध्ये दाखवतात नाही सीनमध्ये, तसा पाहिजे. तर आता म्हटलं आता अजून उंचावर जायला हवा थोडा. ही छत्री कुठं आहे? माझ्याजवळ आहे. चालते. हे ह्या सोनवली बिनवली असा मस्त सीन आला असता रे. ह्या सोनवली बिनवली. तुला आंघोळ करायची असेल ना? संध्याकाळी करत नाही वाटत. अरे सेल्फी बिल्फी असून सुद्धा आणली नाही मी तू दिलेली. शे माईक वगैरे आणायचं मस्त. बाबू हे हा वरती नादाला आपण जाम वरती आली रे. आता एक शेवटचा वर चढूया. कुठं? या दाखवतो तुम्हाला. तुझी सेल्फी चिकन आणली. हे मी असा कॅमेऱ्यात बघता मग दिसत असेल की मी ह्या ना बघणार आहे ना. दिसत असेल रे. कारण पहिला करू नको तू कालायच म्हणून दिसणार नाही. तसं नाही, पहिला मी कसा फ्रंटवाला कॅमेरा घ्यायचा ना, तर त्याच्यात मी स्वतःच्या चेहऱ्याकडे बघायचा. होय काय? आता असा उलटा घेतात कॅमेरा तो मागचा वाला. आता होय, पण कुठं जायचं कुठं? वाट नाही राहिली. कर्दीचं काट्या बघ. वाट नाही राहिली बा. आता इथनं आडवा जायला लागेल. या सपाटावर जायचं असेल तर इथनं जायचं सीधा वरती. जाऊया आता कशाला? आदलं किती माहिती आहे असा फिरून येऊ. नाही उशीर होईल बरा. उशीर होईल. माझं जायचं कुठं? हा इथं एक तोंडात एक बांध चढला का जरा दिसेल काहीतरी तुम्हाला का वरून जाऊया? पाहिजे तसा. वरून हा वरून जाऊया. वरनं बघा वाट हे घे, नाही तर या माझ्या मागणं. ही काय एवढी चांगली वाट आहे? ही जुनी वाट आहे रानात जायची. आता शेतीत नाही त्यामुळे इकडे कोणी येतच नाही. हा ये इथं या, मी बरोबर आलो. मी लवजो हे आलं मांग. या आता. गावात काटा रुपला वाटतं. वाचलो रे. बघा आमच्या गायकाला काय स्ट्रगल करायला लागतं. हे आपल्याला जायचंय कुठं? कुठं? मधल्यावडीत जायचंय खाली. हा मग कालू होईल. सावकाश. अरे त्या धुक्याच्या नादामध्ये 7 वाजतील. हा गेला सगळा, काहीच नाही राहिला. आता हा एक बांध चढा, थोडासा काय दिसला तर दिसला. हा चढ.
वरती इथे काय नाही दिसत तिकडे. इथे चढा एक मान हा नाही बघायचं. भाई केवढा माणूस एका ढेंगात बांध चढला. हे बघ मला हात दे. काय आहे बाबू? हा दिसतोय रे धुका. तर धुका तुला लांब दिसणारच, हा लांब दिसेलच, पण सपाटावर जाय पाहिजे ना. सपाटावर वर जाव, पण सपाटावर जायपर्यंत धुका लांब होईल, परत लांब होय. दिसणार पण नाही. का होत? आता वाजलेत किती सांग मला? 6-11 झाले. मग येईपर्यंत घरात 7 वाजतील. बाबा जो मारतील मला. होय का? म्हणतील एका पर्यंत बाप झाला अजून पोरांसारखा फिरत असतोच राहणार. पटकन इथं करा या कोपऱ्यात शूटिंग. इथं की ह्या आदमीवर बसवायला. आरुष मधील मेलाच मी यांचा लोकल गाय काय बरोबर अजिबात भाव देत नाही. मेलो मी गाणं स्वतःचा रेकॉर्ड करून आलोय रत्नागिरी जाका देवीत जाऊन परवा, आणि मला तुम्ही इथंच आदनीवर बसून गाणं म्हणता. हा एक आरतीवर नको. मग हळदीवर. ए इथनं दिसतोय मेलास, भले लांब दिसतोय पण हा व्ह्यू चांगला. हा? इथंच उभा करायला. दिसतोय. तर आता कॅमेरामॅन कुठं हात निघून कॅमेरा मला आता या आदनीवर चढवायचा. बसणार आता. ऐक काय करायचं, बंद करतोय. आता मी दुसरा गाणं शूटिंग करतो, नंतर बोलू आणि मग बघू काय. आता दोन्ही गाण्यांचे शूटिंग झालेले आहे. आता आम्ही घरात जातो आहे, पण हा असा एवढा कालोख पडायला आलेला आहे, त्यामुळे अंकुश दादा म्हणतो आता जो जायचा कसा आम्हाला तू वाट दाखव, म्हणून मी आता वाट दाखवत आहे. चला माझ्या मागणं ह्या बांधावरनं असा अलगत उतरा, अशी उडी मारा. हा तरताना कसं एक डँग टाकला. हा अरे बाय बाय बाय. चला या वाटून जायचं आता. फटाफट चला, फटाफट चला. होय हे कर्दीचं काठानं फक्त वाकरं बुवा. अजून डाग उतरायचे खाली. होय आता इकडे खाली ही वरती इथं चल चल. सरळ हा ही पण ए वाकून ये. हा खालची वाट खरी वाट, पण आता कर्दीच्या चालीन सगळं आता बंद झाली वाट, त्यामुळे आता आपण वरनं आलेला. आरुष तुला धन्यवाद. हा ब्लॉग शूट करताना आता दोन्ही वेळेला मी काय करायचा, मला दाखवायचं असेल तेव्हा मागचा कॅमेरा, पुढचा दाखवायचा असेल पुढचा कॅमेरा, असा मग आता जमायचं नाही. आता तुम्हाला दाखवलं असता हातच असा उलटा फिरवायचा लगेच, फक्त एकच कॅमेरा वापरायचा. कुठचा पुढचा का मागचा म्हणतात त्याला माहिती नाही, मेन कॅमेरा आपण नेहमी वापरतो तो. माझा आवाज म्हणजे बॉय माझे बाबू झपाटतील. होय बाबा. म्हणतील काय रे झाला बाबू दादा गावाला येऊन 8 दिवस नाही झाला, तो ह्याचा कार्यक्रमच केली गावातल्यानी म्हणतील. जाताना बरा होता, येताना आता काय होय जाऊ नाही ना घरी आपण ना, असंच येड्यासारखं बडबडत बसायचं. हा येड्यासारखं बडबडत बसायचं म्हणत. हा आणि मग माणसं म्हणतील हा मागाशी बरा होता. ए या कातलावून सावकात चल बाबा. बाबू हा. तुला एडिट करायची आताची. हा हा तुला सांगताय आणि मी जो चप्पल घालून चालताय. ह्याचा अंकुश दिसत असेल का काय माहिती. मी कॅमेऱ्याच्या वरती वर करता. हा आता दिसतोय. गेलाय परत खाली. दिसतोय का बघा कोकणी माणूस. दिसलाय दिसलाय. आता दिसेल. चला हे सांजावला ये. हा सांजावला सांजावला गडे कालूक झाला शाप. हा बघा आईला ह्या वाटण भर पावसातनं नांगर घेऊन खुदली घेऊन जेवणाच्या टोपल्या घेऊन चाललेला. आता ह्या पाल वाटण रिकामी चालायला जमत नाही, एकदा सवय मोडली का मोडली. आम्ही कुठून आलो माहिती काय रील साठी. कुठं सांग जरा कुठून आलो. मी आमच्या माऊलिंगा वाडीतलाच आहे आणि आमच्याच वाडीच्या पाण्यावर आम्ही शूटिंगला आलेला आहे. पण दोघं माझ्या वाडीच्या बाजूला ह्यांची वाडी आहे लांब तिकडं मधली वाडी. अरे हो तिकडनं आलं शूटिंग कराय खास. म्हणजे माझ्या वाडीतला रानबीन हे ना किती फेमस वाटते बघा, भारी भारी एकदम. आमचं गायक आता पडणार होतं. हो 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 जरा गायकांची तब्येत बरोबर नाही, बाकी काय नाही र. सर्दी झाली त्यांना. आपटायला होईल ना, हाडाचा चुरा होईल. कुठच्या हाडाचा होईल तर सांगाय नको. खरं नाही आता घरी. हा घरी काय म्हणजे आपण
आता हां, तर आम्ही आता वरती सगळी वाट संपवून आलेला. आता ही एक उभी डाग आम्हाला उतरायची आहे. तर पुढं कालूक सगळा दिसतोय, पण कॅमेऱ्यात कसं काय तर उजेड दिसतो र, प्रत्यक्षात आम्हाला कालूक लय दिसतोय. झाडं आहेत ना रे आजूबाजूला. हा, पण कॅमेऱ्यापेक्षा आपलं डोलं भारीच मेगापिक्सलचं असतात ना, मग आपल्याला एवढा कालोख दिसतो, मग कॅमेऱ्यात कालोख का नाही असा मला म्हणायचा. हा होय, तू खाली बघ. तर मेन काय माहिती आहे, सगळ्यात मेन कॅमेऱ्यात मी गोरा दिसतो. बाबू तू पण खाली बघ. मी पण खालीच बघताय. म्हणजे सीधा पाण्यावर जाऊ तिघं पण. हा, पाण्याचा आवाज पण तू जाम येतोय. अरे त्या पाण्याचा आवाज ऐकूनच भीती वाटते एकट्याला असल्यावर. चला. हे अंकुश, वाकडा तिकडा झालेला जांभलीचं झाड बघून तुला काय वाटतंय? मला आता काय वाटत नाही, मला आता घरी कधी जाते असं वाटतंय. हा, कुठंतरी अमेझॉनच्या जंगलात आल्यासारखं वाटतंय बा. एनाकोंडा येला आमच्याकडे. एनाकोंडा नाही आहे, पण सातविनाच्या रानात मोठा अजगर आहे. होय, आणि आता आपण रील शूट केली ना दुसरी, ती वाट पुढं सातविनाकडेच जाते. हे भावानो, आता काय मी खाली पाण्याकडे उतरत नाही, मी वरनच जाता वलसा मारून. मी वरच्याच गोंडान जाता, खाली पाण्याकडे उतरत नाही आता मी. आम्ही कुठे जायचं? अरे आपण पण तिकडेच जायचं. आपल्या काय शूटिंग तर करून झाली ना, मग आता परत खाली पाण्यातनं कशाला पॅन्टी मिंटी भिजवायला. हा, वरनच चल, म्हणजे आमच्या आजीची विहीर पण दाखवू. हा बघा पाणी, आणि या धो उपलटी. हा बघा कायचा. अरे ब्लॉग मध्ये उपलटी नाही दाखवलेले ना, दाखवायला पाहिजे होता. कुठं कुठं? हा व्हिडिओ दिसणारा तोंडा बघून कोण म्हणेल काय, एकेकाळी हा चिखलीच्या लावणीचा तोंडा होता, आणि मी लाईव्ह बघितलेला आहे इथं पेरणी करताना, चिखलीची लावणी लावताना, बंड्या त्यांचा नांगर फिरताना. हा, अरे आजीची विहीर आहे, विहिरीची उपलट विहीर भरून वाहते, आणि विहिरीच्या बाजून पण आता ही विहीर आहे. हा, आता विहीर हा बघा, ही विहीर भरून वाहते, त्या विहिरीच्या बांधकामातनं पाणी येतं, आणि विहिरीच्या बाजून पण सगळं वरती या रानाला झर आहेत. हा, उपलटीचं झर, तर विहिरीच्या बाहेरनं पण पाणी येतं ना. मग हा बघ इकडे दाखवता, हा बघ, हा काय, हा बघा ही विहीर राहिली एका बाजूला, आणि झरं बघा कुठून येतात वरनं. हा, उशीर होईल ना, तरी पण परत काय पाणी दाखवायचा मोह आवरला नाही. हा होय ना, म्हणतील मला तास दाखवतो, आता मी दाखवित नाही, युटर्न मारतो. आता मी इकडची वाट दाखवतो. हा, भरपूर आहेत ना पाण्यावर, काय करणार, आमच्या वाडीत एकच पाणी आहे ना. आय ग देवा. तरी म्हणला मी ह्या वाटेला पाणी उपलटीचा कमी का जातं, इथं तुमलाई फोडू काही थांब फोडताच. हा 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 हा, आता इकडे पण येईल पाणी भरपूर. चला, या वाटेला पण आता भरपूर पाणी जाईल. हा हा हा, खासकोलतीचं पान आहे. बघू बघू. तर मंडळींनो, आपला कोकणी माणूस अंकुश आता खासकोलतीच्या पानाचा प्रयोग स्वतःवर करून आपल्याला खास कशी लागते ती दाखवणार आहे. ही बघा, ही हा झाड आहे खासकोलतीचा, ही झाड आहेत. हो दादानू, वाय दाखवा व कसा लागते ती खास, कसा थया थया नाचायला होतं तर दाखवा जरा आम्हाला. चला मंडळींनो, रील बिल शूटिंग करून झालेली आहे, गाणी बिली शूटिंग करून झालेली आहे. हां, तरी एकदा पाणी दाखवतो. तर आता आम्ही घरात जात आहोत, आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि माझ्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.
कारण माझं झालंय 461. मला 500 लवकर करायचं आहे म्हणजे माझी दुसरी कंडिशन फुलफिल होईल आणि मग फक्त आपला टार्गेट वॉच टाइम. ओके बाय बाय टाटा, काळजी घ्या.